चाहते आहेत बापगावचे या ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत भंडारी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। हो इथे फटका हवेत केला आणि पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरला हनुमान कुठल्या प्रमाणे चुकी करत नाहीये। आक्रमणाला सुरुवात केली होती पहिल्याच चेंडूपासून आणि या ठिकाणी पहिला धक्का लागतोय टीम योगेश लिवन आमनी ब संघाला। कालच आमने बचा विचार केला तर मात्र चौथरपडा चषक 2026 मध्ये चांगला खेळ त्यांनी साकारला। 21 सावध संघाच्या सोबतीला त्याच्यानंतर देविदाजी थले यांना विनंती करतो की आपणही पुढे या, आपलाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे। सन्माननीय देविदाजी थले यांना विनंती असेल की आपण या। पहिल्या चेंडूवरती 4 धाबा जोडल्या होत्या, त्याच्यानंतर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन फलंदाज पाहिलं तर या ठिकाणी अविनाश मात्र या ठिकाणी शून्यावरती बादून माघारी प्रयत्न न्यू बॅटर अरविंद आलाय उर्फ कुमार आणि त्याला सुद्धा मात्र इथे विजयने मात्र बीट केलंय। ही खेळपट्टी जर पाहिली तर एवढी सहजी नाही की तुम्ही इथे मात्र वेगाने धाबा जोडू शकाल, कारण अनुमान बाउन्स आहे या ठिकाणी। कधी चेंडूला उचली बिलते तर चेंडू कधी कधी खाली राहतोय आणि त्या अनुषंगाने मात्र पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न कुमारने केला। हो बॅटची आतली केडा लावून अपील चेंडू चला आय थिंक फाईनली केडे फिल्डर मात्र तिकडे तैनात आहे समीरच्या रूपानं आणि आज जय जोटिंग दरुस्तक अगदी ताकदीने उतर आहे। काही कारणास्तव आकाश पाटील संघामध्ये नाहीये, परंतु इतर जर खेळाडू जर पाहिले तर अगदी संपूर्ण खेळाडू ताकदीने उतरलेले आहेत। हरीश पाटीलला तुम्ही पाहू शकाल ललिश पाटील संघामध्ये आहे, आज हनुमान खेणे संघामध्ये आहे। बलवंतला तुम्ही पाहू शकाल एस्टनच्या पाठीमागे जितू ठाणगेला पाहू शकाल आज भावेश संघामध्ये आहे। विजय खेडे सध्या मात्र पाहू शकाल षटकाला सुरुवात करतोय। रिवर्सचा फटका बाहेर काढलाय, परंतु कुठल्याही प्रमाणे चेंडू बॅटमध्ये मात्र संपर्क नाहीये। कालच्या स्पर्धेमध्ये लगभग प्रशांत चोरगेने तब्बल 50 धाबा जोडल्या होत्या। चांगला फॉर्मात आता मात्र या वीकमध्ये त्याला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि पाहू शकाल या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न झालेला आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 1 गडी बाद 6, परंतु ज्यावेळी दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतील धाबांचा पाठला करण्यासाठी जय जोटिंग देवरुण संघ त्यावेळी मात्र 2 धाबा ज्या आहेत पॅनल्टीच्या त्या मात्र धाबा आपण त्यांच्या स्कोअरमध्ये ऍड करू, कारण नाणेफेकीसाठी मात्र योगेश लावून आमने संघ वेळेवरती पोहोचला नाही आणि त्यामुळे 2 धाब्याची पॅनल्टी त्या संघाला मात्र आकारण्यात आलेली आहे। कारण आम्ही मॉर्निंगलाच मात्र उल्लेख केला होता की स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर की प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे। जो संघ वेळेवरती येणार नाही त्याला मात्र पॅनल्टीचा सामना करावा लागेल। यानंतर पुढील सामना असेल जय सावराई स्पोर्ट एलकुंदे विपक्ष सावरदेव किरवली। विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी वेळेच्या आधी पोहोचा, जेणेकरून आपल्याला मात्र या स्पर्धेमध्ये पॅनल्टीचा सामना करायला लागणार नाही याची आपण स्वतः काळजी घ्या। दुसरं षटक धाबातील ललिश पाटीलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय, थोडंसं रिदममध्ये चुकी झाली आणि त्याच्यामुळे पाहतो की पंचांचा डेड बॉलचा इशारा पाहायला मिळतोय। आज वातावरणामध्ये पाहिलं तर एक्झॅक्टली भरपूर चेंजेस पाहायला मिळतोय। सूर्यदेवता अगदी लपंडाव हा खेळतो असं म्हणायला हरकत नाहीये। हो उचली घेणारा चेंडू, परंतु लाईन सुद्धा मात्र चुकीची निवडली। चेंडू त्याला अगदी लक्ष्यमच्या पलीकडे वाईटच्या स्वरूपात मात्र ती सुरुवात केली ललिश पाटीलनं आणि संघाची धावसंख्या पाहू शकल्या या ठिकाणी 7 या आकड्यावरती पोहोचली गेली। आजच्या दिवसातील पहिला सामना सुद्धा पाहिला अगदी लो स्कोअर पाहिला आणि इथे सुद्धा मात्र पाहिली तर संत सावध सुरुवात। हो इथे मात्र आय थिंक बॅटची कडा आहे का हे पाहावं लागेल। चेंडू चालला लॉंग स्टॉपच्या दिशेनं आणि पंचाचा इशारा आलाय चौकार। नशिबाचा 4 धाबा येत असताना टीम योगेश लिवन आमने ब संघासाठी। डीजे
हे ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. बॅटची वरची कडा प्रयत्न जितू ठांगेने चांगले केले, परंतु त्याच्याही आवाकाच्या बाहेर हा झेल होता आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडू सरळ निघून गेला. हो, इथे मात्र अगदी शरीराला मात्र भेदणारा चेंडू. हनुमान बाउन्स तिथे मात्र आज ललेश पाटील बाउन्स जास्त प्राप्त करतोय, कारण प्रत्येक चेंडू तर पाहिला तर पडल्यानंतर अधिक बाउन्स घेतो आणि त्याच्यामुळे मात्र कुठेतरी मात्र फटका आय थिंक फलंदाजाला मात्र परफेक्टली एक्झिक्यूटिव्ह करता येत नाहीये, कारण प्रत्येक चेंडूमध्ये आय थिंक आतापर्यंत अरविंद चाचपडला आहे. परंतु इथे लिडिंग आहे चेंडू हवेत. विकेट किपर जितू ठाणगे चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि कुठल्या प्रमाणे चुकी करत नाहीये. ललेश पाटीलला मिळणारी पहिली सफलता आणि दुसरा धक्का लागतो या ठिकाणी जोगेश इलेव्हन आमने संघाला. होती कारण कुमार पूर्णपणे ललितच्या अगेन्स्ट पाहिल्या तर एकही कॉन्फिडन्स लेवलचा फटका खेळू शकला नाही आणि अखेर मोठा फटका केल्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये जो सफसेल फेल ठरताना आपण पाहिलं. जरूर त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिला, परंतु आय थिंक तोही मात्र फटका जर पाहिला तर कॉन्फिडन्स लेवलचा नव्हता आणि त्यामुळे पाहतो की इथे 2 षटकांचा खेळ मात्र संपन्न झाला आहे. टीम सावृदय किरवली संघ मात्र इथे दाखल झालेला आहे. त्यांचं करू आपण या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत. पहा विलेस आय थिंक त्यांना चांगल्या प्रकारे भान आहे. हो, ऑनसाठी खेचून मारलाय आणि चेंडूचा मात्र वेगाने चालला की लॉंग लेगकडे. जोपर्यंत भावेश चेंडूला जाऊन मात्र फील करतोय तोपर्यंत 2 धावा पहिल्या चेंडूवरती देवेंच्या बॅटमधून निघाल्या. आज बॅटिंग ऑर्डरमध्ये भरपूर काही चेंजेस पाहतोय. प्रशांत आणि अविनाशला आपण सलामीवीर म्हणून पाहिलं. अविनाश शून्यावरती बाद झाला. अरविंदचा विचार केला तर मात्र त्याच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा निघाल्या आणि त्या मात्र प्रशांत सोरगेच्या सोबतीला देवेन आलाय 4थ्या क्रमांकावरती. सातत्याने पाहिलं तर अडकणी आज बलवंत संघाला लीड करतोय. ऑन साईडला तब्बल 3 बाउंड्री रायडर्स. लॉंग ऑन आहे मिड विकेट वाढीत क्षेत्रामध्ये पाहतोय आणि स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये या प्रोटेक्शन हरीश पाटीलच्या रूपानं. ललेश हो, चांगला फटका पाहायला म्हणतोय या ठिकाणी चेंडूचा एक्स्ट्रा कव्हरला आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आणि जय सावृदय किरवली संघाचा विचार केला तर मात्र कुणाल कट्टर समर्थक म्हणून कल्पेश खेंकडे आपण पाहतोय नेहमीच आणि आज चांगल्या आवाजाची त्यांनी आमची काळजी घेतलेली आहे. चांगली संगीत त्याच्या माध्यमातून अगदी प्ले केले जात आहेत. दुसरा षटकाचा खेळ अजून प्रगतीपथावरती सुरू आहे. ओ, रिव्हर्सचा फटका प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू थर्ड मॅनच्या डोक्यावरून चाललाय. दन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. मधून आणि मयंक थले यांच्याकडे सुद्धा माझं प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला त्या ऐवज जेलसाठी मात्र दिले जाणार आहेत. वा, कॅश लो हो, इथे खराब चेंडू फुल टॉसनं सुरुवात केली आणि चेंडू मात्र पावशी रिव्हर्सच्या माध्यमातून फटका केला प्रशांतनं.
परंतु शेवटच्या क्षणाला मात्र अगदी स्क्रीनच्या समोर जाऊन जेव्हा फील केला जातोय पंचाचा भीमर नो बॉलचा इशारा आणि फलंदाजाने तब्बल या ठिकाणी 2 धावा मात्र पलून पूर्ण केल्या गेल्या. देवींनी आय थिंक हा स्ट्रोक केला होता. 2+1 एकूण 3 धावा इथे जोडल्या गेल्या आणि पुढील चेंडू असेल आता मात्र या ठिकाणी फ्री हिट. अभयनं मात्र षटकाला सुरुवात केली आणि पहिला चेंडू मात्र या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मात्र डिलिव्हर केलाय. फ्री हिट बॉल आणि त्याच्यावरती जबरदस्त लेंथ ते पीक केली. टप्पा चांगल्या प्रमाणे पीक केलाय आणि निर्धावन चेंडूचे मात्र आपल्याला सांगता पाहायला मिळाली. चला यानंतर सौरदेव किरवली संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल. विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. जय सावराई एलकुंदे संघ व पुन्हा रिव्हर्सचा फटका. आज असं वाटतं की या फटक्यासाठी पुन्हा रात्रभर सराव केला की काय देवेंनी आणि प्रशांतनं, ज्या अनुषंगाने मात्र दोघेही रिव्हर्सचे फटके मात्र सातत्याने बाहेर काढत आहेत. आणि सध्या तर म्हणतो की या फटक्याची सध्या ट्रेंड सुरू आहे आणि आम्हाला मात्र एक भान झालं की राहुल तले मात्र जरूर हा फटका खेळणार का. पुन्हा रिव्हर्सचा फटका आणि आता मात्र इथे चेंडू मात्र वेगाने चाललाय. थर्डमॅनचा फिल्डर आय थिंक चेंडूवरती झेपावतो तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी घेण्याची संधी मात्र निर्माण झाली आणि प्रत्येक धाबेनंतर टाल्यांचा गजर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या 2 धावेच्या सहाय्याने संघटित धावसंख्या पुढे जात असताना 24 लॉस ऑफ 2 विकेट्स 24 धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे खेळपट्टीवरती तुम्ही किमान 35-40 जरी धाबा जोडल्या गेल्या तर मात्र एक फायटिंग टोटल मात्र आपण नेहमीच पाहतोय. पुन्हा पंचाचा नो बॉलचा इशारा. फटका हवेत चेंडूच्या खाली बलवन सेल ड्रॉप आणि या फलंदाजाने तब्बल त्या ठिकाणी 2 धावा मात्र पलून पूर्ण केल्या गेल्या. तिहेरीचा प्रयत्न झाला आहे आणि तो प्रयत्न सुद्धा मात्र इथे यशस्वी पाहायला मिळतोय. आज जय झोटिंग धरून सगळ्या माध्यमातून सातत्याने चुका पाहायला मिळत आहेत. या चुका मात्र तुम्हाला टाळाव्या लागतील आणि आय थिंक विजयच्या चेहऱ्यावरती साफ स्पष्ट मात्र आपल्याला पाहायला मिळतोय की आज भरपूर मिस्टेक होत आहेत. 3 धावा पलून पूर्ण केल्या आणि एक धाव इथे मात्र पाहू शकाल नोच्या स्वरूपात, म्हणजे एकूण 4 धावा मात्र इथे स्कोअर कार्डमध्ये ॲड केल्या जातील आणि या 4 धावणे आता मात्र पाहू शकाल धावांचा स्कोअर मात्र पुढे जात असताना 28 या आकड्यावरती आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. दरम्यान पाहू शकाल मेहर 11 बाबगाव संघाचे पुरस्कर्ते आणि समस्टार कमिटी मेंबर्स बारामजी मेहर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. चला बिबरमध्ये सुद्धा मात्र काही चला नवीन नियमावलीच्या अनुषंगाने मात्र गोलंदाज तोच असेल, कारण त्याच्यामध्ये सुद्धा एक रूल आहे. जरूर मी तुमच्यापर्यंत तो पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. फ्री बॉल फुलटॉस ऑन चला उडवलाय. फटका चांगला आहे, गॅप मध्ये चाललाय. काव कोणाला कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आज अभय भरपूर काही चुका करतोय आणि त्या चुका मात्र त्याला या ठिकाणी करेक्शन करावं लागतील. पुन्हा एक चांगला फटका पडतो इथे. चेंडू मात्र पाहू शकाल अगदी बॅकवर्ड शॉट पॉईंटला मात्र ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आता मात्र इथे डेव्हलप होताना आपण पाहतोय. एका बाजूला देवेंद्र, दुसऱ्या बाजूला प्रशांत. प्रशांतच्या बॅटमधून आपण एक्झॅक्टली 2 चौकार पाहिले. देवेंद्रच्या बॅटमधून 1 चौकार पाहिले आणि सिंगल डबलला सुद्धा मात्र दोघेही चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी प्राधान्य देत आहेत. क्रिकेटची ही लाईफलाईन आहे आणि त्याचा मात्र सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे वापर करत आहेत. व पुन्हा फुल टॉस, पुन्हा पंचाचा नो बॉलचा इशारा पाहायला मिळतोय आणि फलंदाजाने पलून 1 धाव मात्र ते पूर्ण केली आणि आता मात्र गोलंदाज बदलण्याची मागणी पंचांनी केलेली आहे. हा 3रा बिमर नो बॉल या षटकामध्ये पाहिला.
तर चर्चा अशी सुरू होती की ज्यावेळी एखादा गोलंदाज भीमर चेंडू ज्यावेळी टाकतोय ज्यावेळी शरीराला वेदणारे जे भीमर असतात ते जर चेंडू मात्र गोलंदाजाने हाताळले तर मात्र गोलंदाज चेंजेस असतो नवीन नियमावलीच्या अनुषंगानं. आणि इथे तर पाहिलं तर या ठिकाणी 3 भीमर चेंडू हाताळले अभयनं आणि त्याच्यामुळे आता मात्र गोलंदाजी जी अभयची आता मात्र अपूर्ण आहे ती मात्र पूर्ण करण्यासाठी हरीश पाटीलचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय. म्हणजे आपण निश्चितपणे बॉलिंग ऑर्डरमध्ये कुठेतरी आज आकाश पाटीलची अनुपस्थिती आणि त्याची मात्र थोडीफार मात्र उणीव भासते जय जोटिंग दरू संघाला असं म्हणायला हरकत नाहीये. फ्रीड बॉल उडवलाय फटका अभेद केलाय मिड विकेटला ललिश पाटील झेल पकडला परंतु फलंदाज असेल नाबाद परंतु जबरदस्त मात्र कॅचिंग तिकडे मात्र पाहायला मिळाली आणि अखेर 3 षटकांचा जो खेळ आहे तो मात्र इथे संपन्न झालाय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना योगेश 11 आमने संघाने एकूण धाबा जोडल्या गेल्या 36 म्हणजे 12च्या धाबुतीने आतापर्यंत धाबा इथे आलेल्या आहेत. आणि जर याच गतीने धाबा येत राहिल्या तर लगभग 50च्या जवळपास मात्र पहिल्याच डावामध्ये आपल्याला आकडा इथे मात्र पाहायला मिळू शकेल. काय सुरुवात केली तू विजय केलीनं फक्त 6 धाबा खर्च केल्या होत्या परंतु मागील 2 षटकांचा विचार केला तर मात्र तब्बल 30 धाबा खर्च केल्या. आणि दरम्यान आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व गणेशजी गालेकर साहेब आता मात्र आमच्यापासून रजा घेत आहेत परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही पुन्हा येऊ आणि यावंच लागेल कारण आपल्या मुलांची स्पर्धा आहे. त्यांच्या सोबतीला दिलीपजी जाधव हे सुद्धा मात्र रजा घेत आहेत. आमची सचिनजी गायकवाड त्याचप्रमाणे बालकृष्णजी गायकवाड विकासजी मडवी तुमचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय कारण आपण वेळेत वेळ काढून मात्र या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती आपण दाखवली. आणि दरम्यान आता मात्र पाहू शकेल पप्पू मडवी यांचं मात्र शुभ आगमन होत असताना त्याचं करूया आपण सहर्ष स्वागत. 36 धाबा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि शेवटचं षटक गोलंदाज जितू ठाणगेच्या आता मात्र हातामध्ये चेंडू सोपवलाय. लेफ्ट आर्मर आहे ओव्हर द विकेट मात्र सुरुवात करतो पहिल्या चेंडूवरती हुक केलाय काय फटका केला या ठिकाणी देवेंद्र आणि चेंडूला सरळ भिडकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चुकीची लेंथ ऑफ स्टंपच्या अगदी या फलंदाज बाहेर निघाला एक जागा बनवण्याचा प्रयत्न केला आणि जबरदस्त प्रॉपर कनेक्शन पाहिलं खाली क्षेत्र निवडला त्या ठिकाणी आणि त्या क्षेत्रातून चेंडूला मात्र बाहेर काढला आणि या चौकाच्या साईड 40चा फल्ला मात्र सुद्धा मात्र इथे कंप्लीट झाला आणि अजूनही 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे जरूर डोळ्यासमोर 50चा आकडा मात्र इथून दिसू लागला असं म्हणायला हरकत नाहीये. योगेश 11 आमने संघाला सुरुवात संतपणे झाली होती परंतु त्याच्यानंतर दोघांनी आक्रमणाला सुरुवात केली. इथे मात्र चांगली वापसी जितू ठाणगेच्या वतीने आपण पाहतोय. दरम्यान आपण पाहू शकाल संतुजी जाधव सुद्धा मात्र आपल्यापासून रजा घेत आहेत त्यांचं सुद्धा मात्र स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं योगदान आपण सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं आयोजन समितीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. एक चांगल्या गोलंदाजाची मात्र निशाणी दाखवतोय जितू ठाणगे. जरूर पहिली लेंथ तर पहिली चेंडूची तर मात्र थोडीफार खराब होती परंतु त्याच्यानंतर जरूर त्याने मात्र त्या ठिकाणी वापसी करण्याचा प्रयत्न केला. अनुभवी गोलंदाज आहे. इथे फुलटॉस बॅटची कडा आणि चेंडू पाहू शकेल थर्डमॅनला चालय चांगला स्टॉप तिथे मात्र पाहायला मिळते. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि इथून जर प्रत्येक चेंडूवरती जर सिंगल डबल धावा जरी आल्या तरी मात्र मित्र म्हणे की जय जोटिंग देरू संघाचा जो खेमा आहे तो मात्र रिलॅक्स मूडमध्ये असू शकेल. ज्याप्रमाणे पहिल्या 2 षटकामध्ये इथे मात्र धावा खर्च केल्या होत्या या सिंगलच्या वतीनं संघाची धावसंख्या पाहू शकाल 42 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या आणि इथे मात्र रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय. आय थिंक लिडिंग एज आणि एस्टाच्या पाठीमागे विजय केळे कुठल्या प्रमाणात चुकी करत नाहीये त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी फलंदाज देवेंचा खेळ. तिसरा धक्का लागला या ठिकाणी योगेश 11 आमने संघाला न्यू बॅटर मिस्टर भावेश उर्फ बाबू आलाय. चला जय सावरा एलकुंदे संघ विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी त्वरित या. जय सावरदेव किरोली संघाचे संगणक पोहोचलेले आहेत.
मिस्टर विजय वाकडे, विनंती असेल की आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला असेल तर आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. कैलासवासी कुमार संयम संजय गायकर यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स या स्पर्धेमध्ये पाहू शकला या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. ओ बॅटच्या स्लो मध्ये चेंडू जरूर होता परंतु टायमिंग प्रॉपर इथे मात्र करता आला नाहीये. फटकेला उंची जास्त मिळाली आणि त्यामुळे पाहतो की चेंडू शॉट विकेटला जाऊन मात्र लँडिंग झालंय. आमचे 7 स्टार मेंबर आता मात्र एक आता मात्र या स्पर्धेकडे येत आहेत आणि अजय कदमने सांगितलं की तुम्हाला 3 दिवस मात्र या स्पर्धेमध्ये तुमच्या आम्हाला उपस्थिती प्रार्थनीय आहे. त्यामध्ये बारामजी मेहर त्याचं नुकतंच शुभागमन झालं होतं आणि आता मात्र ब्रेकफास्ट नंतर आता मात्र पाहू शकाल रामकृष्ण काकडे आणि अजित पाटील यांची सुद्धा मात्र उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. 4 ओव्हरचा खेळ ते मात्र संपन्न झालेला आहे आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 44 धावा जोडल्या योगेश इलेवन आमनेब संघाने आणि लक्ष असेल जय झोटिंग देवरुख संघासमोर 45 धावांचं. दरम्यान पाहू शकेल या ठिकाणी ज्याच्या माध्यमातून जो टॉस बॉक्स आपण पाहतोय उभारण्यात आलेला आहे त्याचे पुरस्कर्ते आशिष पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. जय सावराय एलकुंदे. चला आपण नाणेफेकीसाठी या प्रतिस्पर्धी संघाचे संगणक आलेले आहेत. केरवलीचे एलकुंदे संघ विनंती करतो की आपण त्वरा करा. नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचं आहे कारण प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणारच आहे याची आपण नोंद घ्या. म्हणजे पहिले 2 सामने पाहिले दोन्ही सामन्यामध्ये आपण पॅनल्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये नानकर संघ असेल तो वेळेच्या आधी ते पोचला नाही त्यांना 2 धावेची पॅनल्टी आपण दिली होती. त्याच्यानंतर आपण पाहिला दुसऱ्या सामन्यामध्ये योगेश इलेवन आमने ब संघ उशिराने आला त्यांना सुद्धा 2 धावेची पॅनल्टी आपण देतो आणि दरम्यान ज्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्सच्या स्पर्धेमध्ये उभारण्यात आलेला आहे त्याचे पुरस्कर्ते आशिष शेठ पाटील यांना आपण इथे सन्मानित करतोय. महेश कुंभार यांच्या शुभ हस्ते सन्मान. चांगलं योगदान आहे त्यांचं या स्पर्धेसाठी. मनापासून तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. सावराई एलकुंदे विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या कारण दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे आणि जर पहिला चेंडू डिलिव्हर झाला तर मात्र तुम्ही समजून जा की तुमच्या संघाला मात्र पॅनल्टीनं मात्र या ठिकाणी उतरावं लागेल. सलामी जोडी या मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे 45 धाबांचा पाठलाग करण्यासाठी आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता मात्र सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू. हॅलो यस थँक्यू सो मच योगी पाटील सर ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. आणि येथे आता जय जोटिंग देवरुखच्या विपक्षामध्ये टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे ते तब्बल 45 धावांचं. खूपच चांगली फलंदाजी आपल्याला सुरुवातीला बघायला मिळाली परंतु तदनंतर थोडाफार कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या होत्या मात्र तदनंतर दुसरं आणि तिसरं षटक थोडंसं महागडे ठरलं होतं. जय जोटिंग देवरुखच्या वतीनं अभय आणि ललेश मात्र जिथून अंतिम ओव्हरमध्ये बॅक केलेला आहे. चला 1 मिनिट आपण मॅच थांबवायच्या दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतं आणि याच दरम्यान आपण पाहू शकता शुभागमन झालेला आहे. संस्थापक अध्यक्ष ओम साहेबने लोणार क्रिकेट असोसिएशन उद्योगपती श्री अनंता शेठ केने यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये. वेलकम सुस्वागतम. बलवान आलाय. पहिलाच बॉल ऑन साईडला स्विंग करायचं होतं आणि मागे निघून झालाय बॉल. डॉट चेंडू येतोय. कालच आमने बी संघ सावधच्या सोबत खेळत असताना जरूर चांगली युनिटी आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकता शुभागमन झालेला आहे. आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योगपती भावाळे अनंत शेटकेने आणि त्याचबरोबर कैलासजी पाटील आमचे 7 स्टार कमिटी मेंबर
आपलं आम्ही या स्पर्धेमध्ये जयदुर्गा ट्रॉफी लोणार या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम. बॅटची कडा मागे निघाला बॉल टॉप एज घेत असताना फाईन लेगला फाईन खेळत असताना बॉल जातोय सीमा पार 4 धावा चौकार. क्लासिकल फटका तर म्हणता येणार नाही, परंतु जो रिझल्ट हवा होता तो रिझल्ट मात्र त्या ठिकाणी मिळालेला आहे. बलवानच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला बघायला मिळाला आणि धावसंख्या या 4 धावांनी आता धावांना सुरुवात करत असताना प्रत्येक ओव्हर मागे 11 धावा असं समीकरण या ठिकाणी तुम्हाला राखावं लागणार आहे. जयसावरा एलकुंदे टीमचा कॅप्टन पोहोचलेला आहे. चला टॉस साठी आपण तयार राहायचं. ऑन साइडला कडक शॉट फुल अँड पॉवरफुल खेचत असताना बॉलला भिरकावून दिला सर स्क्वेअर लेगच्या पलीकडे सिक्सर. तुझा कल्ल्याचा डोंगर यो सजलाय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला तो बलवान दलवीच्या बॅट मधून उत्तुंग सिक्सर आणि या सिक्सरनं संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती धावफलकावरती 10 धावा. या मैदानावर बलवान दलवी तुम्हाला नेहमीच चमकताना दिसतो. घरचं मैदान आहे, घरचं क्रीडांगण आहे आणि वाडाई आमचा आणि राडाई आमचा नक्कीच त्याच्या वतीनं आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला थोडंसं कमी गतीने टाकलेला बॉल होता. अर्ली खेळा बॅट थोडी लवकर चालली आणि इथे काय घडले पहा. जेथे धाव नव्हती आता ओव्हर थ्रो झाला त्याच्यावरती मिळाली सिंगल आणि धावसंख्या पुढे जाताना 11 वर. आस्किंग रन रेट रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला तर 11 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडायच्यात आणि सध्या पॉवर प्लेमध्ये तो स्टार्ट मिळाला तो जय जोटिंग देवरुंग संघाला. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन वेगवेगळ्या कॉन्सेप्टसह या असोसिएशनमध्ये तुम्ही मॅचेस टुर्नामेंट्स पाहतात. कालच एक स्पर्धा संपन्न झाली जिथे 2 गाव 1 संघ आपल्याला ही संकल्पना पाहायला मिळाली. त्यानंतर आता किरवलीची स्पर्धा सुरू होणार आहे काही दिवसांनी जिथे बिग बॅश फॉर्मॅट अगदी लीग मॅचेस आणि त्यानंतर आमने लोणारचा वर्ल्ड कप ALPL सीझन 3 म्हणजे नवनवीन कॉन्सेप्टसह वेगवेगळ्या संकल्पनेसह आपण या आमने लोणारमध्ये क्रिकेट पाहतोय आणि त्याच्यासाठी 7 स्टार नेहमीच अग्रेसर एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला 7 स्टार कमिटीनं. रिव्हर्सचा प्रयत्न सक्सेसफुल अटेम्प्ट बॉल बॅकवर्ड पॉइंटला वेगानं सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी दमदार चौकार. आक्रमण हल्ला चढवला 15 धावा धावफलकावरती 15 रन्स ऑन दी बोर्ड नाव. काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे. हरेशचा सिग्नेचर स्ट्रोक आहे. पुन्हा वन्स अगेन स्विच इट पुन्हा चांगला टायमिंग आहे. यावेळेला कव्हर्सला आणखी एक बॉलला पाठवलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन धावांची पेनल्टी होती म्हणजे धावसंख्या असेल ती 21. तर चला आपण या ठिकाणी आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी संपन्न करतोय आणि आज आपण पाहू शकाल समस्तार कमिटी मेंबर्स भरपूर संख्येने आज उपस्थित आहेत. मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण या. चला हा मान तुम्हाला आम्ही देत आहोत. अनंताजी केणे, बारामजी मेहर, रामकृष्ण काकडे, अजित पाटील, कैलास पाटील सर्वजण या. आणि अजून एक स्टार ऑन द वे आहे राकेशजी दिगारकर तेही थोड्याच वेळामध्ये इकडे पोहोचणार आहेत. एका बाजूला पाहू शकाल हाई सावराई स्पोर्ट एलकुंदे आणि दुसऱ्या बाजूला जय सावरदेव किरवली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आज आपण मान हा वरिष्ठांना देऊया. आमचे बारामजी मेहर
तुम्हाला टॉस दाखवतो. एका बाजूला जयदुर्गा स्पोर्ट लोणार आहे आणि दुसऱ्या बाजूला अनुज 11 लोणार आहे. चला मी बारामजी मेहर यांना विनंती करतो की आपला शुभ असते आपण टॉस संपन्न करा. 4 ओव्हरची मॅच. चला जयदुर्गा लोणारची मागणी आहे. तर टॉस पुन्हा करू आपण. मेहर आपण विनंती करू की थोडंसं आपण जागेवरती सुरू आहे या ठिकाणी. जयदुर्गा स्पोर्ट लोणारची मागणी आणि वा जशी मागणी तसा पुरवठा आलेला आहे. आणि देऊया आपण टॉस विनिंग संघटनाला कोल्ड्रिंक्स मी संस्थापक अध्यक्ष अनंतजी केणे यांना विनंती करतो की आपण एलकुदे संघाच्या संघटनाला आपण कोल्ड्रिंक्स वितरित करा. सर्वांचे आभार व्यक्त करतोय. वेल नाही आपल्याकडे सामना सुरू आहे. फक्त निर्णय आमच्याकडे पोहोचवायचा आहे. चला या ठिकाणी सावराई एलकुदे वन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट अगेन्स्ट सावरदेव किरवली. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. नाणेफेकी त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि आता लगेचच आपण वळूया मॅचच्या दिशेने. जेथे पहिल्या षटकामध्ये आल्या 19 धावा, 2 धावांची पेनल्टी होती आणि 2 धावांची पेनल्टी ऍड केल्यानंतर झाले ते 21. म्हणजेच एक चांगली सुरुवात या रनचेसला आपण म्हणू शकतो जय जोटिंग देवरुंग संघाच्या वतीनं. आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवर षटकार देखील मंथनच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळाला. बलवान वेगळ्याच अंदाजामध्ये पाहायला मिळाला. थोडासा खाली राहणारा बॉल, हलकीशी अपील करण्यात आली होती लेग बिफोरसाठी. मंथन या वर्षामध्ये चांगली गोलंदाजी केली. मंथननं नेहमीच त्याला फर्स्ट ओव्हरमध्ये आपण पाहिलं आहे आणि आज सेकंड ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर त्याच्या विरुद्ध आक्रमण आपल्याला बघायला मिळालं. योग्य श्रेवन आमने बीचं प्रदर्शन हळूहळू चांगलंच वाढत असताना काल देखील खूप चांगलं प्रदर्शन राहिलं सावरच्या सोबत खेळत असताना. या स्पर्धेमध्ये देखील आता ती अपेक्षा असेल की एक चांगला स्टार्ट त्यांना मिळावा. मात्र आता समोर जय जोटिंग देवरुंग संघ आहे. नेहमीच जो संघ या क्रीडांगणावरती हावी ठरतो, भारी पडतो प्रत्येकी भल्या भल्या संघांना. 28 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय मंथन. रिव्हर्सचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक धाव. आउटसाइड द पिच हा डप्पा आपल्याला बघायला मिळाला. विकेटच्या बाहेर आउटसाइड द विकेट बॉल पिचिंग करत असताना पंचांनी सांगितले की नो बॉल आहे आणि धावसंख्या नो बॉलने आता पुढे सरकत असताना तुम्ही बघताय सध्याच्या घडीला 29 आकड्यावरती. 45 टार्गेट फार सुंदर होतं, परंतु आता तो बचाव करत असताना कुठेतरी फर्स्ट ओव्हरमध्ये भावेश मागण्या ठरला. भावेश या वर्षामध्ये इंजरीपासून भरपूर झुंजतोय. भरपूर स्पर्धा त्यानं मिस केल्या इंजरीमुळं, परंतु त्याचे संघासाठीचे प्रयत्न अजूनही संपले नाही आहेत. चेक केलं जाईल. बघूया बॉल कुठे एक्झॅक्टली पिच झाल्या. चला टीव्ही अंपायर. इट्स अ नो बॉल. विकेटच्या बाहेर बॉल पीस झालेला आहे, लाईनी क्रॉस केलेल्या आहे आणि पंचांना देखील ऑनफिल्ड टोस निर्णय दिला होता. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर पुढे जाणार आणि आता या पुढचा बॉल असेल तो फ्री हिट. स्ट्रायकिंग एंडला बॅटर हरीश. 2 रिव्हर्सचे चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. फ्री हिटचा बॉल आहे, समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फिल्डर उपस्थित आहे. धावसंख्या 1 धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 30 धावा, 15 धावांची अजूनही गरज आहे. राहुल थळे ॲज अ स्कोरर आमच्यासोबत पहिल्याच दिवसापासून जोडले गेलेले आहेत. मला वाटतं 3 दिवस त्यांची भूमिका तीच असेल या स्पर्धेमध्ये, कारण आपण जी स्पर्धा पाहत आहेत अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट लोणार आयोजित जयदुर्गा ट्रॉफी 2026. पुन्हा एकदा आउटसाइड एज बॅटची कडा मागे थर्ड मॅनच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतं. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि राहुलजी तळे यांच्याकडनं आम्हाला सामनावीरासाठी देखील विठू माऊली अगरबत्ती जो गिफ्ट हॅम्पर्स तुम्ही पाहताय तो देखील आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. त्यांचे विशेष आभार. 31 धावा,
धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. 31 रन्स ऑन दी बोर्ड नाव. मंथन पुन्हा एकदा सज्ज होतोय. ही भागीदारी तोडावी लागेल. सलामीवीरांना आउट करावं लागेल. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर आमने बीला कट केला. सुपर स्क्वेअर ऑफ द विकेट. क्लासिकल फटका बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे कव्हर पॉइंटला दणदणीत चौकार. व्हॉट अ शॉट. इट वॉज अ ग्रेट शॉट. काय टायमिंग होतं या फटक्या मागे. हरीश तंत्रशुद्ध फलंदाज आहे आणि क्लासिकल फटकेबाजी तो सध्या करत असताना पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क प्रॉपर झाला नाहीये. हा चेंडू मात्र डॉट आला. याचबरोबर 2 षटकांचा खेळ देखील संपन्न होतो आणि 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या तर धावफलकावरती 35 धावा. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये करायच्यात 10 रन्स. जे जोटिंग देवरुंग संघ आता विजयाकडे अग्रेसर होताना आपण नक्की म्हणू शकतो, कारण 12 बॉलमध्ये 35 बनवलेले आहेत आणि उर्वरित 12 मध्ये आता त्यांना 10च करायच्यात. म्हणजे एकही विकेट न गमावता ज्या वेळेला तुमची सुरुवात अशी होते तर मग इथून जवळजवळ 80 नाही मी तर म्हणे 99% सामना तुम्ही जिंकलेला असता. मात्र क्रिकेट 1% जो आहे ना प्रतिस्पर्धी संघाकडे, ते 1% ते कधी 99 करतील या खेळामध्ये हे कोणीच सांगू शकत नाही. तिसरं षटक गोलंदाजीसाठी शुभमचा वापर आता करण्यात आलेला. योगेश 11 आमने बी म्हटलं तर मोस्ट ऑफ द प्लेयर्स अंडर 25 आपल्याला बघायला मिळतात त्या टीम मध्ये. पहिलाच बॉल बॅट चिकड मागे निघाला. बॉल लॉंग स्टॉपला. बलवानचं नशीब बलवत्तर आणि त्याच्या बॅट मधून आला दुसरा असा चौकार जो मागे निघून गेला. लकी रन्स मिळतात. धावसंख्या 4-9. क्लासिकलला फटका नव्हताच. समोर लॉफ करायचा होता, परंतु त्या ठिकाणी जे तंत्र हवं होतं ते जरूर आपल्याला बघायला मिळालं नव्हतं बलवानचं. मात्र 4 धावा तिथे मिळाल्या हे खरं आहे. 4 धावांनी स्कोर पुढे गेलेल्या धावफलकावरती 39-6ची गरज आहे. 45 लक्षाचा पाठलाग अवघ्या 2.2 मध्ये होतो की काय. ज्या पद्धतीने बॉल लेग स्टंपच्या दिशेने होता. वाईट बॉल आला. 1 धाव. 40 धावा धावफलकावरती 5ची गरज आहे. यावर्षी योगेश 11 आमने बीचा देखील यशस्वी शो तुम्ही बघितला. जबरदस्त क्रीडा सोहळा. स्वर्गीय योगेश स्मृती चषक. समोरच्या दिशेनं लॉफ केला. बलवंत दलवीच्या बॅटमधून विजयी फटका. षटकार आलेला आहे आणि याचबरोबर हा सामना इथे जिंकत असताना जय जोटिंग देवरुंग संघानं विजयी आगास विजयी सलामी दिलेली आहे. देवरुंग संघ कुठेही जायचं नाहीये लक्षात ठेवा. सेकंड राऊंड तुम्हाला लगेचच खेळायचंय. एलकुंद